आम्हाला जायचं होतं बार्बिक्यू नेशन. जसं की मी तुम्हाला लास्ट संडे लाईव्हमध्ये बोललेच होते. आफ्टरनूनमध्ये जाणं पॉसिबल नाही झालं, म्हणूनच आम्ही रात्रीचा प्लॅन बनवला. घरातली छोटी-मोठी सगळी कामं आवरून आम्ही निघालो जाण्यासाठी. तसं तर आम्ही 8चा स्लॉट बुक केला होता. पण तरीही बरोबर 6 वाजता आम्ही मॉलमध्ये पोहोचलो. कारण मला शॉपिंग करायची होती. पण ते पॉसिबल नाही झालं. का माहिती का? कारण तिथे गेल्या-गेल्या माझे फॉलोवर्स मला भेटले आणि त्यांच्याशी गप्पा मारता-मारता 1 ते दीड तास कसा निघून गेला हे मलाच नाही समजलं. खरं सांगू का, शॉपिंग करण्याच्या आनंदापेक्षा यांना जास्त भेटण्याचा आनंद मला झाला होता. कारण एवढ्या प्रेमाने हे मला भेटतात. त्यांच्याशी गप्पा चालूच होत्या, तोपर्यंत आमचे फ्रेंड्स आले. देन आम्ही गेलो बार्बिक्यू नेशनमध्ये. एक सांगू का, बार्बिक्यू नेशन मला पर्सनली खूप आवडतं. कारण तिथली वाइबच काहीतरी वेगळी असते. लग्नाअगोदर मी तर खूप वेळा जायचे बार्बिक्यू नेशनमध्ये. पण अमितला मी फक्त एकदा घेऊन गेले, ते पण जेव्हा आम्ही फ्रेंड्स होतो. तेव्हा मात्र अमितला आवडलं नव्हतं. पण आत्ता म्हणाल तर अमितला माझ्याही पेक्षा जास्त आवडायला लागलंय. कारण याच एका महिन्यामध्ये आम्ही 3 वेळा गेलोय आणि म्हणूनच आमचं तर वेट लॉस होत नाहीये. अमितला बार्बिक्यू नेशनमधले स्टार्टर्स खूप आवडतात. खूप आवडीने खातो तो आणि माझं म्हणाल तर मला तिथले सगळे स्वीट्स आवडतात. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. सो स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह अँड सी यू in the next vlog. Bye.